तुम्ही बऱ्याच कार्यक्रमात बघितलं असेल की युनिट इकॉनॉमिक्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट हे नेहमी युनिट इकॉनॉमिक्सवरती फोकस करतात, की तुमचं युनिट इकॉनॉमिक्स पॉझिटिव्ह आहे का? या युनिट इकॉनॉमिक्सचा अर्थ काय आहे, हा आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण समजा सँडविचचा बिझनेस काढला. आता एक सँडविच बनवायला आपण एक सँडविच म्हणजे एक युनिट असं जर का धरलं, तर एका सँडविचमध्ये 2 स्लाईस लागतात ब्रेडचे. मग थोडासा कांदा लागतो, टोमॅटो लागतो वगैरे या सगळ्या गोष्टी लागतात. आपण बाजारातनं 2 स्लाईस विकत घेऊ शकत नाही. आपल्याला 1 ब्रेड लागतो. त्या 1 ब्रेड ₹40 चा घेतल्यानंतर त्याच्यात 2 स्लाईसची किती प्राईस आहे? ₹40 च्या ब्रेडमध्ये जर का 20 स्लाईस असतील, तर 2 स्लाईसची किंमत झाली ₹4. अशा पद्धतीने कांदा, बटाटा ह्या सगळ्या ज्या गोष्टी लागतात, त्या एकेका गोष्टीचं जर का आपण युनिट घेतलं, तर एक सँडविच बनवायला आपल्याला किती व्हेरिएबल कॉस्ट लागते, याचं सगळ्याचं गणित मांडणं म्हणजे त्याचं युनिट इकॉनॉमिक्स. म्हणजे एक सँडविच बनवायला या सगळ्या गोष्टी घेतल्या तर आपल्यासारखे ₹40 लागतात. हे त्याचं युनिट इकॉनॉमिक्स झालं. मग त्याच्यासाठी कुठली फिक्स्ड कॉस्ट लागते, हे पण समजणं अत्यंत गरजेचं आहे. किती इलेक्ट्रिसिटी लागते, किती तुम्ही मॅनपॉवर लागते एक सँडविच बनवायला. या सगळ्या गोष्टींचं ॲपॉर्शन करून त्याचं एक युनिट इकॉनॉमिक्स बनलं जातं आणि ते युनिट इकॉनॉमिक्स पॉझिटिव्ह आहे का? म्हणजे तुमचे सगळा जर का एक सँडविच बनवायला खर्च ₹40 असेल, तर तुम्ही तो ग्राहकाला ₹50 ने विकताय की नाही? हे समजलं आणि हे जर का होत असेल, तर तुमचं युनिट इकॉनॉमिक्स पॉझिटिव्ह आहे. तोच जर का ₹40 कॉस्ट लागत असता आणि तुम्ही ₹35 ला विकताय, याचा अर्थ तुम्ही ₹5 लॉस करताय. आता उद्योजकाने हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे, की माझं युनिट इकॉनॉमिक्स एक सँडविच आहे का एक अख्खं सँडविचचं दुकान आहे का कुठल्या पद्धतीने मी माझं युनिट बनवतो? हे तुम्ही जसजसे मोठे होता, तसं तुमचं युनिट चेंज होत जातं. परंतु प्रत्येक युनिटवरती आपली प्रॉफिटेबिलिटी आहे का नाही, हे जर का तुम्ही जाणू शकलात, तर तुमचा बिझनेस तुम्ही केवळ वाढवू शकत नाहीत, तर प्रॉफिटेबल वाढवू शकता.